रात्रीचे 11 वाजले होते. घरात सगळीकडे शांतता होती. फक्त हॉलमध्ये टेबलवर पडलेल्या घड्याळाचा टिक 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 असा आवाज त्या शांततेला कुरडत होता. जयंत सोफ्यावर बसला होता. डोळे उघडे होते, पण पाहत काहीच नव्हता. त्याच्या हातात मोबाईल होता, पण स्क्रीन काळीच होती. फोन लॉक होता. जसा त्याच्या मनाचा कप्पा गेल्या कित्येक वर्षापासून लॉक होता. त्याची बायको स्नेहल आतल्या खोलीत झोपली होती व त्याचा मुलगा गंधर्व गाढ झोपेत होता आणि जयंत तो मात्र जागाच होता, नेहमीप्रमाणे. जयंत हा त्या पुरुषांपैकी एक होता जो सकाळी उठतात, कामावर जातात, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतात, पण स्वतःच्या गरजेचा विचार करायलाही विसरतात. तो एका खाजगी कंपनीत अकाउंट्स मॅनेजर होता. पगार फार मोठा नव्हता, पण घर चालवण्यासाठी पुरेसा होता. EMI, शाळेची फी, आईवडिलांची औषधं, घरखर्च सगळं त्याच्यावरच होतं. जर कधी कोणी विचारलं त्याला, जयंत कसं चाललंय आयुष्य, सर्व ठीक ना? तर तो हसून बोलायचा, हो, सर्व छान चाललेलं आहे. त्याच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. पहिल्या वर्षी स्नेहलच्या डोळ्यात स्वप्न होती आणि जयंतच्या डोळ्यात जबाबदारी होती. स्नेहल त्याच्यावर प्रेम करत होती हे तो जाणून होता, पण त्या प्रेमाला शब्द द्यायला तो कधीही शिकला नाही. तो कधी म्हणालाच नाही की मला तुझी गरज आहे, कारण त्याला लहानपणापासूनच एकच शिकवलेलं होतं की पुरुष कधी कमकुवत नसतो, पुरुष रडत नाही आणि पुरुषांनी सगळं सहन करायचं असतं, त्याने व्यक्त व्हायचं नसतं. स्नेहल एक दिवस स्वयंपाक करत म्हणाली होती, जयंत मला कधी कधी वाटतं आपण दोघे एकाच घरात राहतो, पण खूप लांब आहोत. मग जयंतने मान हलवली आणि बोलला, तुला खरंच असं वाटतंय? हो. ती थोडी रागावलेली होती, कारण तू कधी कधी काहीच बोलत नाहीस. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या आहेतच, पण मी कुठे आहे तुझ्या आयुष्यात? त्यावर जयंत काहीच बोलला नाही. तो काय बोलणार होता? तो जर म्हणाला असता की मी रोज आतून तुटतोय, मला ही भीती वाटते की मी पुरेसा नाही आणि माझ्या अपयशाची मला लाज वाटते तर? पण तो पुरुष आहे, त्याला हे बोलण्याची परवानगीच नाही, असंच नेहमी त्याला वाटत आलं होतं. स्नेहल अजूनही चिडलेलीच होती. जयंत, मी तुझी बायको आहे, कोणतीही भिंत किंवा दगड नाही. मग जयंत शांतपणे उठला, पाण्याचा ग्लास घेतला आणि नेहमीसारखं म्हणाला की मला सकाळी लवकर उठायचं आहे, आता झोपावं लागेल. आणि त्या रात्रीही तो सोफ्यावरच झोपला. जयंतच्या मनात मात्र तिच्या त्या शब्दांचा गोंगाट होता. मी भिंत आहे का, की मला भिंत बनवलं गेलंय? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याला बॉसने बोलावलं. जयंत, पुढच्या महिन्यापासून तुझा पगार थोडा कमी होईल. त्याने मान डोलावली. ठीक आहे सर. पण तो काही बोलला नाही की त्याने कोणतेही कारण विचारलं नाही, कारण तो स्पष्टपणे किंवा प्रश्नार्थक बोलू शकत नव्हता. तर तो घरी येऊन स्नेहलला हे सांगणार नव्हता, कारण तिला टेन्शन यायला नको होतं, आणि आईवडिलांना सांगणार नव्हता, कारण तेही काळजी करतील. पण मग तो कोणाला सांगणार होता? स्वतःलाच. त्या रात्री गंधर्व झोपल्यावर स्नेहल त्याला म्हणाली, जयंत, आपल्याला पुढच्या वर्षी घर बदलायचं आहे का? तो थांबला. त्याला माहीत होतं पगार कमी होणार आहे, पण तो म्हणाला, बघूया. खरं तर तो नेहमी कोणत्याही गोष्टीला बघूया म्हणायचा, कारण नाही म्हणण्याची त्याच्यात हिंमतच नव्हती. त्या रात्री बाथरूममध्ये उभा राहून तो आरशात स्वतःकडे पाहत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात एक न सांगितलेली किंकाळी होती. मग तो स्वतःशीच पुटपुटला, आता मी थकलोय. पण मग लगेच त्याचं मन ओरडलं, नाही, नको, पुरुष कधी थकत नाही. त्याने पाणी तोंडावर मारलं, डोळे पुसले आणि पुन्हा एक मुखवटा चढवला की तो एक पुरुष आहे, त्याला थकण्याचा हक्कच नाही. तो घरासाठी स्वतःला विसरत होता. तो प्रेम करत होता, पण तो सांगू शकत नव्हता. तो रोज मरत होता, पण कुणालाच दिसत नव्हता. त्याला लहानपणापासून एक सवय होती, तो कधी मोठ्याने बोलत नसे. शाळेत असो, कॉलेजमध्ये असो किंवा नंतर आयुष्यात. तर तो नेहमी ऐकणारा होता, सहन करणारा होता, कारण त्याने हे सगळं घरातच शिकवलेलं होतं. त्याचे वडील रमेशराव माने हे गावाकडचे माणूस, पण कडक शिस्त, मोजके शब्द आणि जबाबदारीचे ओझं खांद्यावर वाहणारा पुरुष होते. रमेशराव कधी जयंतला जवळ घेत नसत, कधी पाठीवर हात फिरवून म्हणत नसत की छान केलंस रे, पण रोज सकाळी 6ला उठून शेतावर जायचे. दुपारी ऊन, संध्याकाळी पाऊस, घरी रिकाम्या हाताने परत यायचे नाहीत.
जयंतची आई नेहमी म्हणायची, तुझे बाबा बोलत नाहीत पण तुझ्यासाठी जीव तोडून काम करतात. पण लहान जयंतला ते कळायला वेळ लागला. एक दिवस शाळेत जयंत पहिला आला होता. तेव्हा त्याला वाटलं की आज बाबा हसतील, खुश होतील आणि आज तरी ते मला जवळ घेऊन शाबासकी देतील. म्हणून मग तो धावतच घरी आला. बाबा, मी पहिला आलोय. त्याच्या डोळ्यात आनंद, आवाजात उत्साह होता. पण रमेशरावांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की बरं, चांगलं आहे. आणि त्यांनी वर्तमानपत्र उघडून वाचायला घेतलं. आणि त्या दिवशी जयंतने काहीतरी शिकून घेतलं होतं की आनंद दाखवायचा नसतो आणि अपेक्षा ठेवायच्या नसतात. त्यानंतर हळूहळू तो तसाच होत गेला. तो आजारी असला तरी तो म्हणायचा, मी ठीक आहे. परीक्षेत भीती वाटत असली तरी तो म्हणायचा, काही नाही, सगळं जमेल. जेव्हा कॉलेजमध्ये मित्र प्रेमाच्या गोष्टी सांगायचे तर तो फक्त ऐकायचा, कारण त्याला भावना व्यक्त करायला कोणी शिकवलेलंच नव्हतं. त्याचं स्नेहलशी लग्न ठरलं तेव्हा ती बोलकी होती, हसरी होती. तिच्या डोळ्यात प्रश्न होते आणि शब्दात भावना होत्या. लग्नाआधीच तिने त्याला विचारलं होतं, जयंत, तुला माझ्याकडून काही अपेक्षा आहेत? तेव्हा तो अचानक गोंधळला होता, कारण त्याने आयुष्यात कोणाकडून अपेक्षा ठेवायलाच शिकलेला तो नव्हता. तर तो तेव्हा फक्त म्हणाला, आपण निभावून नेऊ. मग स्नेहलने तेव्हा हसून मान हलवली. पण त्या शब्दांचा अर्थ तिला नंतर कळणार होता. लग्नानंतर पहिले काही महिने ठीक होतं. स्नेहल त्याच्यासाठी जेवण, चहा करायची आणि तो ऑफिसमधल्या गोष्टी सांगायचा, पण फक्त वरवरच्या. स्नेहल कधी-कधी म्हणायची की तू खूप शांत आहेस. तर तो म्हणायचा, मला सवय आहे. पण ती शांतता त्यांच्या नात्यात हळूहळू भिंत बनत चालली होती. स्नेहलला बोलायचं होतं आपल्या भीतीबद्दल, आईबाबांच्या अपेक्षांबद्दल, स्वतःच्या स्वप्नांबद्दल. पण जयंत ऐकत असला तरी काही बोलत नसे, कोणतीही प्रतिक्रिया देत नसे. तर तो समजून घ्यायचा, पण आपल्या भावना व्यक्त करत नसे. आणि प्रेम व्यक्त न झालं की ते हळूहळू वेदनेत बदलत जातं. असंच काहीसं त्यांच्या बाबतीत झालं होतं. एक दिवस स्नेहलने रडत रडत विचारलं, जयंत, मी तुला आवडत नाही का? मग तो हादरला, कारण हा प्रश्न त्याच्यासाठी नवा होता. त्याला वाटलं प्रेम व्यक्त करणं म्हणजे जबाबदारी पार पाडणं, घर चालवणं, सुरक्षितता देणं, जे की तो आधीच देत होता. पण तरीही मनात दडपण होतं. त्याने कधीच प्रेमाला शब्द दिले नव्हते की आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. तेव्हा तो म्हणाला, तू हे प्रश्न का विचारतेस? जयंतच्या या प्रश्नांनी ती अजूनच दुखावली गेली. म्हणजे उत्तर हो नाहीये. पण तो काहीच बोलला नाही. त्या रात्री स्नेहल खूप रडली आणि जयंत नेहमीप्रमाणे शांतपणे छताकडे पाहत राहिला. त्याला तिच्या वेदना दिसत होत्या, पण स्वतःच्या वेदना त्याला अजूनही मान्य नव्हत्या. आणि मग एक दिवस रमेशराव, जयंतचे वडील, अचानक आजारी पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जयंत हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता. हात थरथरत होते, त्याचे डोळे कोरडे होते. मग काही वेळातच डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही पेशंटला वेळेवर आणलं म्हणून ते वाचले. त्या रात्री जयंत पहिल्यांदा बाबांच्या जवळ बसला. वडील कमकुवत दिसत होते. आज पहिल्यांदाच त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, बाबा, तुम्ही ठीक व्हाल ना? रमेशरावांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं, जयंत, इतकी वर्ष ज्या शब्दांची वाट पाहिली होती ते शब्द आज हॉस्पिटलच्या त्या बेडवर ऐकायला मिळाले. जयंतच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो रडला नाही, कारण न रडण्याची सवय होती. तो घरी परतल्यावर स्नेहलने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? तिने विचारलं. तेव्हा जयंत पहिल्यांदाच म्हणाला, स्नेहल, मी थकलोय. आता त्या क्षणी स्नेहलने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं, कारण ते एक वाक्य आहे. इतकं साधं, पण 7 वर्षाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्या तोंडातून ऐकायला मिळालेलं होतं. तिच्या तर डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. फक्त त्याच्या जवळ बसली. तो अजूनही तुटत होता, पण आज पहिल्यांदा त्या तुटण्याला साक्षीदार मिळाला होता. त्यानंतर जयंतच्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. पण हा बदल सोपा नव्हता, कारण इतक्या वर्षाची सवय, दडपलेल्या भावना आणि नात्यामध्ये साचलेली दरी, हे सगळं एका वाक्यात संपणारं नव्हतं. जयंतने जेव्हा ते वाक्य उच्चारलं होतं, स्नेहल, मी थकलोय, तेव्हा त्यालाच कळलं नव्हतं. तो शब्द फक्त थकव्याचा नव्हता, तर तो वर्षानुवर्षाच्या दडपणाचा, अपराधीपणाचा आणि अपयशाच्या भीतीचा आवाज होता. त्या क्षणी स्नेहलने काहीच उत्तर दिलं नव्हतं. ती फक्त त्याच्या शेजारी बसली होती. पण त्या शांततेमध्येच सुद्धा काहीतरी बदललेलं होतं. त्या रात्रीनंतर घरातील वातावरण वेगळंच झालं होतं. स्नेहलने कमी बोलू लागली आणि जयंत अधिक गप्प झाला. दोघे एकमेकांसमोर होते, पण दोघांच्याही मनात वेगवेगळ्या लढाया सुरू होत्या. त्याच्या मनात सतत एकच विचार फिरत होता की मी अपयशी पती आहे का? मी तिला हवं ते देऊ शकलो नाही का?
फक्त पैसे कमावणं म्हणजे नातं निभावणं नसतं, हे मला इतक्या उशिरा का कळतंय? मग त्याला आठवत होतं की स्नेहलने कित्येकदा प्रयत्न केले होते. ती ऑफिसमधल्या गोष्टी सांगायची, आई-वडिलांच्या अपेक्षा बोलायची, तर कधी-कधी तिच्या डोळ्यात पाणी असायचं आणि तो मात्र म्हणायचा की सगळं ठीक होईल. पण कसं ठीक होईल हे तो कधीच विचारत नव्हता. एक दिवस स्नेहलने गंधर्वला शाळेत सोडायला जाताना अचानक विचारलं, "जयंत, आज संध्याकाळी आपण बोलूया का?" तो थांबला. "पण मग कशाबद्दल?" त्याने विचारलं. कशाबद्दल? त्यावर ती थोडीशी हसली, पण डोळे हसले नाहीत. आपल्याबद्दल. तो शब्द, आपल्याबद्दल. जयंतच्या पोटात गोळा आला. संध्याकाळी गंधर्व झोपल्यावर ती हॉलमध्ये बसली आणि जयंत समोरच्या खुर्चीत तो बसला. दोघांमध्ये एक टेबल होतं आणि त्या टेबलापेक्षा मोठं अंतर त्यांच्यात होतं. मग स्नेहलने त्याला सांगितलं, "मला काही विचारायचं आहे." तो गप्पच होता. "तू माझ्यावर प्रेम करतोस का?" आता तो प्रश्न सरळ सोपा होता, पण जयंतसाठी आयुष्यातील सर्वात कठीणच प्रश्न होता. त्याच्या डोक्यात हजारो उत्तरं होती, पण ओठावर एकही नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर आठवणी तरळल्या. स्नेहलसाठी घेतलेला पहिला मोबाईल, तिच्या आईसाठी दिलेले पैसे आणि गंधर्वच्या शिक्षणासाठी घेतलेली अतिरिक्त कामं. हे सगळं प्रेम नाही का? असं तो मनातच बोलत होता. पण आज स्नेहलला ते उत्तर नको होतं. ते शब्द, तिला भावना हव्या होत्या. ती पुढे म्हणाली, की "मला कधी असं वाटलं नाही की तू वाईट आहेस. पण मला नेहमी असं वाटतं की मी एकटी आहे." तिच्या या बोलण्याने तो अपराधी भाव त्याच्या छातीत अजूनच टोचला. "स्नेहल, मी प्रयत्न करतोय ना." तो हळूच म्हणाला. "हो, मला माहिती आहे," ती म्हणाली. "पण प्रयत्न करूनही जर समोरचा एकटा वाटत समजत असेल, तर ते नातं कुठेपर्यंत तुटलेलं असतं, हे तुला समजायला हवं." भावनिकदृष्ट्या गप्प तो झाला. खरं तर त्याला सांगायचं होतं की माझ्या वडिलांसारखा मी झालोय. मला भीती वाटते. मी भावना व्यक्त करायला शिकलोच नाही आणि मला कधी कोणी शिकवलंच नाही. पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. स्नेहलने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, "मला थोडा वेळ हवा आहे." "वेळ?" तो घाबरला. "पण कशासाठी?" "स्वतःला समजून घेण्यासाठी आणि तुलाही." आता त्या शब्दांचा अर्थ स्पष्ट होता, पण तरीही धुसूर. त्या रात्री तो झोपला नाही, तर तो बाल्कनीत उभा राहून खाली पाहत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या, प्रत्येकाची दिशा ठरलेली होती आणि मी कुठं चाललोय? तेव्हा त्याला जाणवलं की तो फक्त सगळ्यांना धरून ठेवतोय, पण स्वतःला कोणीच धरलेलं नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याचा हात थरथरत होता. त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. बॉस ओरडत होते, पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता की मी स्नेहलला गमावतोय का? आणि त्याच संध्याकाळी तिने बॅग भरायला सुरुवात केली. तो तिथेच उभा होता. "तू कुठे जातेस?" त्याने विचारलं. "आईकडे. काही दिवस." "पण मी काही चुकलंय का?" असा तो प्रश्न अडखळत आला. मग स्नेहलने थांबून त्याच्याकडे पाहिलं. "जयंत, तू वाईट नाहीस, पण तू स्वतःला इतकं विसरलास की माझ्यासाठी जागाच उरली नाही." आता ते शब्द त्याच्या काळजात उमटले. स्नेहल घरातून निघून गेल्यावर घर पोकळ झालं. गंधर्व शाळेतून आल्यावर त्याने विचारलं, "आई कुठे आहे?" तो म्हणाला, "आजीकडे." "पण कधी येईल?" त्याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्या रात्री पहिल्यांदाच तो खूप रडला, पण हळूच, खूप शांतपणे. कोणीही ऐकणार नाही अशा पद्धतीने. तो स्वतःशीच म्हणाला, "मी सगळ्यांसाठी मजबूत राहिलो, पण मला कोणी मजबूत राहायला शिकवलंच नाही." आता त्या अश्रूमध्येच एक निर्णय आकार घेत होता की तो स्नेहलला गमावणार नव्हता, किंवा किमान प्रयत्न न करता तरी. आता त्याचं नातं वळणावर एका उभं होतं. जयंतची एकीकडे वर्षानुवर्षीची सवय, मौन आणि भीती होती, तर दुसरीकडे प्रेम, पश्चाताप आणि बदलाची तयारी सुरू झाली होती. जयंतने मोठा निर्णय घेतला. स्नेहलशी प्रामाणिकपणे सामना करायचा. आणि प्रश्न, पुरुष रडला तर तो कमजोर होतो, की खरं तर तो माणूस होतो? स्नेहल माहेरी गेल्यानंतर घर वेगळंच वाटायला लागलं होतं. भिंती तशाच होत्या, फर्निचर तसंच होतं, पण शांतता ती बोचरी जाणवत होती. त्या क्षणी जयंतला पहिल्यांदा जाणवत होतं, मौन कधी-कधी सुरक्षित नसतं, तर ते नात्याला हळूहळू मारतं. गंधर्व रात्री झोपताना विचारायचा, "आई कधी येईल?" तर जयंत म्हणायचा, "लवकरच." पण त्या लवकरमध्ये भीती होती. असाच एक आठवडा गेला. त्या दिवशी जयंत ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन थेट तो आई-वडिलांच्या घरी गेला. रमेशराव आता थोडे बरे होते. जयंतने पहिल्यांदाच वडिलांशी बोलायचं ठरवलं. "बाबा, तुम्ही कधी आईला 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असं म्हटलं आहे होतं का?" त्याचे असे अनपेक्षित बोलणे ऐकून बाबा क्षणभर थांबले आणि मग म्हणाले, "नाही." "पण का?" जयंतचा आवाज थरथरला. वडिलांनी दीर्घ श्वास घेतला. "जयंत,
आम्हालाही कोणीतरी शिकवलं नव्हतं. फक्त पुरुषांनी कुटुंब चालवायचं एवढंच शिकवलं गेलं होतं. आता त्या वाक्यात जयंतला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. मग आईला कसं कळायचं? जयंतने विचारलं. तेव्हा वडिलांचे डोळे ओले झाले. कदाचित कळलंच नाही. मग त्या दिवशी जयंतला समजलं की न बोललेलं प्रेम पिढ्यानपिढ्या वेदना बनून राहत असतं. आणि त्या रात्री त्याने मोठा निर्णय घेतला. तो स्नेहलला भेटणार होता आणि पहिल्यांदाच त्या गोष्टीपासून पळणार नव्हता. स्नेहलच्या आईच्या घरासमोर उभा राहिल्यावर त्याचे हात थरथरत होते. आतून दार उघडलं तर स्नेहल समोर उभी होती. "तू?" तिचा आवाज शांत होता. "मला बोलायचं आहे," तो म्हणाला. "बरं, आत ये." मग ते दोघे समोरासमोर बसले. पण अजूनही जयंतने सुरुवात केली नाही. त्याला माहिती होतं आज त्याला मजबूत नाही तर प्रामाणिक व्हायचं आहे. "स्नेहल," त्याचा आवाज भरून आला. "मी तुला कधी सांगितलं नाही, पण मला भीती वाटते. मी अपुरा आहे, ही भीती." स्नेहलने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं. "मी माझ्या वडिलांसारखा झालो आहे. काम, जबाबदाऱ्या, पण शब्द आणि भावना व्यक्त करणं नाही." आता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. "मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मला ते बोलायला भीती वाटायची. कारण मला शिकवलं गेलं आहे की पुरुष व्यक्त होत नाही, तो रडत नाही." असं बोलताना मात्र त्याच्या गालावर अश्रू ओघळले. पण त्याने ते लपवले नाहीत. स्नेहल उठून त्याच्यासमोर आली. तिने हळूच विचारलं, "तुला माहिती आहे का, मी तुला काय म्हणायचे वाट पाहत होते?" ती त्याच्या शेजारी बसली. "जयंत, मला मजबूत नवरा नको होता, तर मला माझ्यासारखा माणूस हवा होता." आता जयंत पहिल्यांदाच स्वतःला मोकळं करत होता. त्याने तिचा हात धरला. "स्नेहल, आता खरंच मी बदलणार आहे. एकदम नाही, पण प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करणार आहे." "मला परफेक्ट पुरुष नको," ती म्हणाली, "तर मला प्रयत्न करणारा माणूस हवा आहे." त्यानंतर त्या दिवशी ती आपल्या घरी परत आली. पण सगळं अचानक ठीक झालं नाही. त्यांच्यात वाद-भांडणे अजूनही झाले. जयंतला भीती अजूनही होती, पण आता मौन नव्हतं. काही महिन्यांनी एका संध्याकाळी गंधर्व झोपला होता. जयंत आणि स्नेहल बाल्कनीत उभे होते. जयंतने त्या दिवशी ऑफिसमध्ये दिवसभर जे काही घडलं ते सर्व तिला सांगितलं. स्नेहल त्याच्याकडे पाहून हसली. "मला सांगितलंस? हेच मोठं आहे." त्या रात्री जयंत आरशात पाहत होता. तोच तो चेहरा, पण डोळ्यात आता लपलेली भीती नव्हती. आणि तो स्वतःशीच म्हणाला, "पुरुष रडला तर तो कमजोर होत नाही, तर तो माणूस होतो." कारण खरं आयुष्य एका दिवसात बदलत नाही. पण जेव्हा पुरुष बोलायला शिकतो, तेव्हा नात्यांना श्वास मात्र नक्कीच मिळतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.